सर्वसामान्य जनतेच्या जीवितेचा विषय आहे। सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला भगिनी, आमचे छोटी छोटी शाळेत जाणारी मुलं ही सगळी भीतीच्या वातावरणामध्ये ते वावरतात। वेगवेगळ्या चर्चा करण्यापेक्षा लाईन ऑफ ॲक्शन व्हावी आणि ॲक्शनमधून लोकांना उद्या 100% संरक्षण मिळावं। आपल्यासोबत आमदार शरद सोनवणे आहेत। खरं आज पाहिलं तर त्यांनी विधान भवनामध्ये येतानाच सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। खरं पाहायला गेलं तर त्यांच्या माध्यमातून बिबट्याची वेशभूषा करण्यात आलेली आहे। सर, काय सांगाल? नेहमी काही ना काही उपक्रम आपण राबवत असता, आज हा उपक्रम का अचानक? खरं तर हा सर्वसामान्य जनतेच्या जीवितेचा विषय आहे। सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला भगिनी, आमचे छोटी छोटी शाळेत जाणारी मुलं ही सगळी एक भय म्हणजे भीतीच्या वातावरणामध्ये ते वावरतात। आज हजारोच्या संख्येने बिबट वाढत चाललेले आहेत, त्या बिबटचे हल्ले वाढत चाललेले आहेत। माझ्या तालुक्याच्या 2 तालुक्यादरम्यान 55 लोक बळी गेलेली आहेत आणि शासनाने त्यांना प्रत्येकाला 25 लाखाची मदत केलेली आहे। पण त्या मदतीने हा प्रश्न सुटणार नाही। आम्हाला मदत नको आहे, आम्हाला गेलेला माणूस परत मिळणार नाही, मुलांना मैदानात खेळता येत नाही, आमच्या शेतकऱ्याला शेती करता येत नाही। अशा अनुषंगाने या बिबट आपतला आपण इमर्जन्सी घोषित करावी। महाराष्ट्र राज्य हा बिबट आपत म्हणून घोषित करून आपण तातडीने त्याच्यामध्ये 2 रेस्क्यू सेंटर बनवायला घ्यावेत। 90 दिवसाची डेडलाईन द्यावी फॉरेस्ट खात्याला आणि 90 दिवसामध्ये आपण हे दोन्ही रेस्क्यू सेंटर आपण अद्ययावत बनवावे, जेणेकरून ज्याला कुठे आपण ट्रॅप करण्यासाठी आपण मोहीम उघडावी। त्यांना ट्रॅप करून त्यांच्या मागं लागून त्यांना बेशुद्धीचं इंजेक्शन मारून त्यांना उचलावं आणि त्यांना पिंजऱ्याच्या मागं टाकावं, जेणेकरून त्यांना तुम्हाला आतमध्ये बसून खायला घालता येईल, जेणेकरून ते कुठेही नागरी वस्तीमध्ये घुसणार नाही, सर्वसामान्य माणसाचा बळी जाणार नाही। त्यामुळे 2 रेस्क्यू सेंटर मोठी उभारणं हाच त्याच्यावरचा एक उपाय आहे। पण एक जंगली प्राण्याला अशा पद्धतीने एका म्हणजे जेलबंद पिंजऱ्यामध्ये ठेवणं हे योग्य वाटतं आहे आपल्याला? तो जंगली नाहीच आहे। जे काही लोक काम करतात याच्यावर वन्यजीव संघटना, त्यांचं लक्ष नाही आहे। त्यांनी मागच्या वेळेला बैलाला सुद्धा वन्य म्हटलं होतं। बैलाला पाळतो शेतकरी, सांभाळतो, खायला घालतो शेतकरी, तो राहतो शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये, त्याला सुद्धा मागच्या वेळेला असंच केलं होतं। ह्या लोकांच्या टीम ज्या आहेत ना, ह्या बेदखल आहेत, त्यांचं लक्ष नाही आहे। ते फक्त एसीमध्ये बसतात, आरामात फिरतात आणि लोकांना नुसते सल्ले देत बसतात। वास्तविक हा जो शेड्यूल 1चा जो प्राणी नाही, हा शेड्यूल 2चा आहे आणि हा फॉरेस्टमध्ये राहत नाही ना। हा जो राहतो आपल्यामध्ये, हा राहतो ऊसाच्या शेतीमध्ये, हा राहतो सर्वसामान्यांच्या घराजवळ, हा राहतो आमच्या असलेल्या जिथं लपण आहे त्या जागांमध्ये, मोठमोठ्या गवतांमध्ये। त्यामुळे हा व्यक्ती कुठेही जंगलात राहत नाही, त्यामुळे हा बिबट वन्यजीव होऊ शकत नाही। त्यामुळं वन्यजीवची असलेली संज्ञा त्याची काढून घ्यावी, त्याला शेड्यूल 1मधून त्याला शेड्यूल 2मध्ये टाकावं आणि त्याचा तातडीने उपाययोजना करावी असं वाटतं। मग आत्ता जे आपलं महाराष्ट्र शासन जे करत आहे बिबट्यांना थांबवण्यासाठी, की काही बिबट्यांना जेलबंद करण्यात आले, काही बिबट्यांना गोळी मारण्याचे आदेश देण्यात आलेत, ते योग्य काय म्हणाल यावर? तुम्ही सगळ्यांनी आधी अभ्यास करा बाबांनो, हे काय झालेलं आहे। गोळी मारायचे आदेश कोणीच देऊ शकत नाही। गोळी कुणाला मारायसाठी त्यांनी जो नरभक्ष असेल तो, आता नरभक्ष ओळखणार कसा? समजा यांनी हल्ला केलाय आणि तुम्ही यांना गोळी घालणार का? असं कधी होतं का? त्यामुळं हा सगळी लेंदी प्रोसिजर आहे, हा सगळा खोटेपणा आहे। या सगळ्या गोष्टी लोकांच्या बंद कराव्यात। आपण वेगवेगळ्या चर्चा करण्यापेक्षा लाईन ऑफ ॲक्शन व्हावी आणि ॲक्शनमधून लोकांना उद्या 100% संरक्षण मिळावं असे आम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे। मग आपण वनमंत्र्यांना काही सांगणार आहात का? आज भेट घेणार आहात किंवा म्हणजे वारंवार सांगितलेले आजही तेच सांगणार की 2 रेस्क्यू सेंटर 90 दिवसाच्या आत बनवा आणि त्यांना उचलून आतमध्ये जेल बंद करा, त्यांना खायला घाला। माणसांचा आणि बिबटचा कुठेही संघर्ष असता कामा नये। नक्कीच आपल्यासोबत आमदार शरद सोनवणे होते। खरं पाहायला गेलं तर राज्यामध्ये जो बिबट्यांचा आणि मानवाचा संघर्ष सुरू आहे, अनेक मानवी वस्तींमध्ये स्वतः वन्य प्राणी म्हणजे हा बिबट्या जे ते घुसताना पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी पाळीव जे काही बैल असतील, बकरी असेल, कुत्रा असेल, यांच्यावरती हल्ले झालेले पाहायला मिळालेत। अनेकदा संपूर्णतः मानवावरती म्हणजे शेतकऱ्यांवरती देखील या संपूर्ण प्रकरणी हल्ले झालेले पाहायला मिळाले। त्याचसाठी आपण जर पाहिलं, शरद सोनवणे यांच्या माध्यमातून आज विधानभवनामध्ये लक्ष वेधण्यात आलेलं आहे। जे आता वन खातं आहे सरकारचं, त्यांना 2
2 सेंटर्स बनवायला सांगितले. त्या 2 सेंटर्समध्ये हजार बिबटे बसतील. त्यांची जी आहे ती संपूर्ण खाण्याची सोय त्याचबरोबर राहण्याची सोय त्याच ठिकाणी करण्यात यावी अशी जी आहे ती त्यांनी मागणी केलेली आहे. त्याचमुळे आता यांच्या मागणीचं आता सरकार काही विचार करतं आहे का किंवा वन खातं राज्याचा काही विचार करतं आहे का हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. नागपूरहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.